कसं आहे, दुर्घटना घडणं अपेक्षित नव्हतं, परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये खेड तालुक्यावर शोककळा पसरलेली आहे. पाईटच्या पापळवाडीच्या ह्या 30-35 महिला देवदर्शनासाठी वर जात होत्या. पिकअप गाडी अचानकपणे रिव्हर्सनी परत पाठीमागं आली आणि जवळजवळ 7-8-9 महिला त्या ठिकाणी म्हणजे गेल्याचं कळतंय. मी पण पुण्याला चाललो होतो. आता पाठीमागे जाताना साईनाथ हॉस्पिटलला इथं काही पेशंट कळल्याच्या नंतर मी इथं वळालो. आता चांडोलीला काही तिथं भेटणार आहे आणि साळुंखे हॉस्पिटलला आहे. तर त्या ठिकाणी आता वर गाडी जात असताना कशा पद्धतीने घडली काय माहीत नाही, परंतु कळल्याच्या नंतर पोलीस प्रशासन असेल, तहसीलदार, प्रांत, BDO सगळ्यांना सूचना दिल्या. तातडीनं सर्व मंडळी आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य त्या ठिकाणी करून त्यांनी सांगितल्यानुसार जसे गाड्या भेटल्या किंवा ॲम्ब्युलन्स आल्या तशा पद्धतीनं काही खाजगी दवाखान्यात, काही सरकारी दवाखान्यात पेशंट गेलेले आहेत. आत्ता या ठिकाणी 3 पेशंट, मंगला दरेकर, निर्मला दरेकर आणि सुलोचना वनाजी कोळेकर, 3 पेशंट या ठिकाणी कांबळे हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. आता इथून पुढच्या पेशंटला सुद्धा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी माझे फोन चालू आहेत आणि सर्वजण प्रयत्न करत आहेत. कोठून हे पेशंट कुठे, म्हणजे हे जे नागरिक आहेत ते कोठून कुठे जात होते, काय कोणत्या गावातले हे नागरिक? हे कुंडेश्वर देवस्थान हे मूळ पाईट आणि त्या परिसरातलंच मोठं आपलं देवस्थान आहे. श्रावण महिना होता, सोमवार असल्यामुळं महिला एकत्रितपणे देवाच्या दर्शनासाठी जात होत्या. त्यांनाही माहीत नाही की काळाचा गाला अशा पद्धतीने होईल. शेजारीच पाईट गावात अंतर्गत असणाऱ्या पापवाडी, गवारवाडी त्या परिसरातील या सर्व शेतकरी महिला होत्या. किती लोक यामध्ये जखमी झालेत आणि किती जणांचं खरं तर साधारण आता आम्ही चांडोलीला पोहोचलो नाहीये, परंतु 8-9 महिला त्या ठिकाणी दगावल्याचे कळतंय आणि बाकी जखमी ज्या जास्त जखमी महिला आहेत त्या काही साळुंखे हॉस्पिटल, पाबो रोडला काही इथं आपल्या साईनाथ हॉस्पिटल अशा ठिकाणी काही नातेवाईकांनी ज्याच्या पद्धतीने शिफ्ट केलेलं आहे. माझं नाव नारायण बबन दरेकर. इथे 3 पेशंट आले आता. काय एकंदरीत तिथं घडलं होतं आणि तुम्ही काय तिथली परिस्थिती होती? परिस्थिती बघायला जोगी नव्हती, लई डेंजर झालं. गाडीवर चढायला म्हणजे जास्त अंतरावर पण नव्हती गेली, ती डायरेक्ट रिवर्स आली, पाठीमागून अशी आपटली काय आणि परत पलटी झाली. किती लोक होते त्या गाडीत? 25 असतील मग. 25 बाकीची परिस्थिती काय होती? किती व्यवस्था, किती वेळाने पोहोचल्या? ॲम्ब्युलन्स टाईम लागला. आम्ही जशा गाड्या भेटून तशा गाड्यांमध्ये घेऊन आलो. आता इथं 3 आहे पेशंट, बाकी खेळला आहे. तुम्ही ज्यावेळेस पेशंट या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला किंवा तिथून जी परिस्थिती होती, काय एकंदरीत तिथली परिस्थिती भयानक होती, सांगायचं होत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.